पार पडला जातो। याच ठिकाणी हुतात्मा ज्योतीचं प्रज्वलन आहे ते देखील केलं गेलेलं आहे। आपण पाहिलं तर या ठिकाणी ही जी हुतात्मा ज्योत आहे ती आपल्या भारताला स्वतंत्र ज्यांनी मिळवून दिले, जे हुतात्मे झाले त्यांच्या स्मरणार्थ ही संपूर्णपणे ज्योत आहे ती पेटवली जाते आणि त्यांना जे अभिवादन आहे ते देखील या ठिकाणी केलं जातं। सर्व दिवे आहेत ते सध्या बंद करण्यात आलेले आहेत आणि दिवे बंद करून फक्त ज्योत या ठिकाणी लकाकताना आपल्याला पाहायला मिळते। जे स्वातंत्र्य जे आपल्या हुतात्म्यांनी आपल्याला मिळवून दिलं, ज्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी प्राणांची आहुती या ठिकाणी दिलेली आहे, त्या सर्वांना अभिवादन आहे ते आज या ठिकाणी केलं जात आहे। स्वतः उपमुख्यमंत्री त्यासोबतच खासदार आमदार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळात या ठिकाणी जे ध्वजारोहण आहे ते देखील पार पडलं जाणार आहे। तर ठाण्यामधली ही आपण दृश्य पाहतो आहोत। एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून मध्यवर्ती कार्यालयामध्ये ध्वजारोहण जे आहे ते आयोजित करण्यात आलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून तिरंग्याला सलामी जी आहे ती दिली जाते। ही दोन दृश्य सध्या ठाण्यातली रात्री उशिरा 12 वाजता ज्यावेळेला 15 ऑगस्ट सुरू होतो त्याच वेळेला या ठिकाणी जे आहे ते ध्वजारोहण केलं जातं आणि यासाठी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये हा संपूर्ण सोहळा जो आहे तो त्यांच्या हस्ते पार पडणार आहे। तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून तिरंग्याला सलामी देण्यात येते। तर ही दोन दृश्य आपण पाहतो आहोत। शिंदेंच्या शिवसेनेकडून मध्यवर्ती कार्यालयामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात येतो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्यासोबत खासदार नरेश मस्के आणि तिथले शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी देखील इथे उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडत आहे। क्रॉस घ्या काही दिसत नाही। बुवा बुवा सरका थोडे, बुवा 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 सरका थोडे, सरका थोडे, सरका ना। तर आपण या ठिकाणी पाहिलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे ध्वजारोहण आहे ते या ठिकाणी पार पडलेले आणि या ठिकाणी सलामी देखील राष्ट्रध्वजाला ही देण्यात येते आणि याच ठिकाणी आता राष्ट्रगीत देखील आपण साजरा करत आहोत। सुभेदार मास्टर कॅप्टन शंकर कदम यांना विनंती आहे की आपण ध्वजारोहणाचा कार्यक्रम आपण आपल्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल। सन्माननीय सर्व जिल्हा प्रमुख तत्पूर्वी या ठिकाणी हुतात्मा ज्योतीसाठी अभिवादन करण्यात येईल। मी राजू पाटील आपल्याला विनंती करतो पुष्पचक्र अर्पण करायचं। हो सर, सर हे संपूर्ण ध्वजारोहण आहे ते पार पडलेलं आहे। राष्ट्रगीत देखील गायलं गेलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी हुतात्म्यांनी आपल्या देशासाठी जे स्वतंत्र मिळवण्यासाठी जे प्राणाची आहुती दिलेली आहे आणि त्यासोबतच जे काही परिश्रम घेतलेले आहेत त्याची जाण ठेवत आज या रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून त्यांना अभिवादन आहे ते देखील करण्यात आलेलं आहे आणि आता देखील ज्योत आहे ती देखील करण्यात येत आहे। आणि दुसरीकडे पाहिलं तर आपण मागच्या साईडला या ठिकाणी जे स्पेन येथून आलेले सर्व खेळाडू आहेत त्या खेळाडूंच्या माध्यमातून जी सलामी आहे ती आता या ठिकाणी ध्वजाला देण्यात येत आहे। छत्री बंद करा, छत्री बंद करा।
तर आपण पाहतो आहोत शिंदेंच्या सेनेकडून ध्वजारोहण कार्यक्रम पार पडलेला आहे। स्पेनवरून खास आलेलं हे दहीहंडी पथक आहे ते आता ठाण्याच्या शिंदेंच्या शिवसेनेकडून जिथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला त्या ठिकाणी मानवी मनोरे जे आहे ते रचणार आहे आणि त्या माध्यमातून झेंडाला जे आहे आपल्या तिरंग्याला ते अभिवादन केलं जाणार आहे। या आत्ताची आपण दृश्य पाहतो आहोत की झेंड्याला सलामी जी आहे ती या स्पेनच्या संघाकडनं देण्यात येते आहे। हे गोविंदा पथक खास जे आहे ते स्पेनवरून इथं दाखल झालेलं आहे। मानवी मनोरे रचून हा अनोखा असं जे मानवंदना आहे ती झेंड्याला दिली जाते। स्पेनवरून हे खास पथक जे आहे ते मुंबईमध्ये दाखल झालंय। मुंबईमध्ये दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर हे पथक दाखल झालेलं आहे। तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून तिरंग्याला सलामी देण्यात आली। सैन्य दल असेल किंवा विविध सैन्य दलातले अधिकारी इथे उपस्थित पाहायला मिळतात। काय यार वाट लावली यार तून आता या ठिकाणी भारत ध्वज आहे तो देखील या ठिकाणी फडकवण्यात आला आणि या ठिकाणी स्वतंत्र 5 थर आहेत ते लावण्यात आलेले आहेत। कुठल्याही सीडीचा सहारा न घेता हे सर्व थर आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले असून अतिशय कुशल या ठिकाणी जो सराव आहे तो त्यांनी केलेला आहे आणि या कुशल सराव त्यासोबतच नेतृत्व हे ज्यांनी त्यांच्या टीम